तुकाराम महाराज म्हणजे जे भजन कीर्तन करतात, तर भजन कीर्तन करत असताना कसलीही अपेक्षा न करता भजन कीर्तन करावं असं ते सांगत आहेत. आणि असे काही संतही आहेत की काहीही न घेता कशाची अपेक्षाही करता आजच्या युगामध्ये सुद्धा ते भजन कीर्तन आणि प्रवचन करतात. तर जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न सेवावे. जेथे कीर्तन करतो कीर्तनकार तिथलं त्याने अन्नसुद्धा खाऊ नये. बुका लावू नये भाळा, माळ घालू नये गळा. तर कीर्तनाच्या वेळी आपल्या कपाळाला बुक्का देखील आपण लावून घेऊ नये आणि गळ्यामध्ये फुलाची माळसुद्धा घालू नये. तटा वृषभाशी दाना तृण मागे नये जाना. तर आपल्या घोड्यासाठी वा बैलासाठी वैरणसुद्धा तुम्ही मागू नये, दाना गवतसुद्धा तुम्ही त्यांना मागू नये. आणि आपल्या बैलाच्या पैशाची व्यवस्था आपण स्वतःच करावी, त्याला चारा पाणी देखील आपण स्वतःच करावा असे तुकाराम महाराज सांगतात. तुका म्हणे द्रव्य घेती देती तेही नरका जाते. तर तुकाराम महाराज म्हणतात की भजन कीर्तन प्रवचन करण्यासाठी जे पैसे घेतात आणि जे देतात तर त्या दोघांनाही नरकामध्ये जावे लागते. रामकृष्ण हरी.